स्वतः आत्मसात केले आणि ज्या शरणद्वारे ते दुःखमुक्त झाले, समृद्ध झाले. ते शरण ज्याच्या सखोलतेने आपण अभिधम्मामध्ये अभ्यास करतो, हेतू आणि हे हेतू तीन हेतू लोभ, दोष, मोह याचा नायनाट करणं पूर्णपणे. हे जे मूळ आहे, ते दुःखाचं मूळ आहे, समुदय आहे, हे जाणणे आणि त्याचा समूळ उच्चाटन ज्या तीन हेतूने आपण करतो, ते अलोभ, अदोष, अमोह, हे शरण आहे. हे ज्या हेतूपर्यंत जाऊन त्या हेतूचा पूर्णपणे डिस्ट्रॉय करणं, त्याचा नाश करणे, ते मुळापासून उपटून छेदन करणे, हा जो शुद्ध स्वरूपाचा धर्म भगवंतांनी आत्मसात केला, विकसित केला आणि सर्व मनुष्य, देव, ब्रह्मा सगळे सत्वांच्या कल्याणासाठी, मंगलासाठी उपलब्ध करून दिला. आणि उपलब्ध केलेल्या धर्मावर जे देव मनुष्यासह सगळे सत्व यथार्थपणे पदा मार्गकरण केला, तो संघ या धम्माचा यथार्थ वर्तमान स्थितीमध्ये अगदी राईट डायरेक्शन प्रमाणे, राईट ऍक्शन पदा, राईट डायरेक्शन आणि राईट पाथ वर एक एक पाऊल स्टेप बाय स्टेप मार्गक्रमण करीत तशा या धम्माचं ब्रह्मठान आपण घेऊया. आपल्याला जितका सुखमय अवस्थेमध्ये मोठ्या कालावधी पर्यंत बसता येईल असा आसन ग्रहण करून पाठ, मान, कंबर सरळ करून डोळे बंद करून ओठाच्या वरचा भाग नासिकाच्या खाली या जीवित रूपावर आपली सती जागृत करून अगदी नैसर्गिक पद्धतीने सहजतेने येणारा श्वास, जाणारा श्वास याचा फक्त अनुभव, याचा अनुभव
निरंतरतेने कोणतीही प्रतिक्रिया न करता मोठ्या कालावधीपर्यंत आपल्याला वाटभीट न्यायचा आहे आता बी तर हेच आपल्या धम्माचं ठाम आहे. जमाहा सतीपठाण सत्तामध्ये भगवंतांनी शील आणि श्रद्धाविषयी सुतवास केला नाही, कारण त्या लोकांमध्ये शील आणि श्रद्धा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. तसे आपण विसात विशुद्धीच्या द्वारे समजून घेत आहोत. आणि श्रद्धा किती रत्नांनी जे शरण दुःखाच्या मुळापर्यंत दुःख तीन हेतूमुळे उत्पन्न होते आणि दुःखाचा नायनाट तीन हेतूने करता येतो, हे शरणते. आणि हे करण्यासाठी धम्माच्या कर्मठाणावरून या प्रकृतीतून निसर्गातून सृष्टीतून जे रत्नांची शुद्ध चेतना आपण घेतो, ते शुद्ध स्वरूपाची फक्त ती रत्नांची चेतना जीवित इंद्रियाची चेतना आणि मनोसंचेतना वेदना संज्ञा एकाग्रता हर्ष हस्य हे शुद्ध स्वरूपाचं युनिव्हर्सल मध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्धता आहे. ही अशुद्धता वेगळी करून धम्माच्या कर्मठाणामध्ये जे शुद्ध स्वरूपाचं मॅग्नेटिक शक्ती निर्माण होते, त्या मॅग्नेटिक शक्तीने फक्त ती रत्नांची शुद्ध चेतना, जीवित इंद्रियाची शुद्ध चेतना, मनोसंचेतना यादीच संस्कार जे सातत्यानं लोभ दोष मोह या तीन मूळ हेतूकडे जात होत, तीन मूळ हेतूला जाणारी चेतना, जाणारा त्याचा ट्रेन, त्याचा फ्लो, त्याचा ओघ आपण रिलीज करून वगळून त्याला डिलीट करून आपण शुद्ध स्वरूपाची ही चेतना जेव्हा घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपण ती रत्नांवर अगदी स्वाभाविकपणे आपलं नाम रूपाचं सर्व अट्रॅक्शन, डायरेक्शन ती रत्नांच्या प्रती ट्रस्ट, विश्वास ॲक्वायर करायला, ते संपादित करायला
आपला कल, ह्या नामरूपाचा कल, ह्या नामरूपामध्ये जी क्वालिटी आहे, जे गुणधर्म आहेत नैसर्गिक स्वरूपाचे, जे आपण कायानुपश्नामध्ये बघतो, तर ही जी क्वालिटी आहे, अर्थ क्वालिटी, आपो क्वालिटी, तेजो क्वालिटी, वायू क्वालिटी आणि त्यापासून उत्पन्न झालेले हे 24 रूप आणि त्याच्या साह्यावर उत्पन्न झालेलं, ज्याच्या आश्रयाने उत्पन्न झालेलं वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान हे नामखंड, हे संपूर्ण रूपखंड, नामखंड, याचा जो टेंड आहे, जो ओघ आहे, हा ओघ ती रत्नांच्या प्रती आपण त्या दिशेने पदा राईट दिशेने आणि एक एक चरण चालायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्यामध्ये स्वाभाविकपणे, नैसर्गिकपणे ती रत्नांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होते. आणि ही उत्पन्न झालेलं ह्याच्या वेने आपण पटीपदा, आणि कसं पटीपदा, यथार्थ या वर्तमान स्थितीमध्ये जीवित रूपावरती आपली सती, जे वेदन भावना, हे कल्टिवेशन आणि डेव्हलपमेंट या रत्नांच्या प्रती, शरणाच्या प्रती आपण यथार्थ स्वरूपामध्ये पदा करतो, तेव्हा ह्या युनिव्हर्सल मधील शुद्ध चेतना, शुद्ध मनोचेतना, शुद्ध जीव इंद्रियाची वेदना, बस ह्या फस्समुळे, ती रत्नांच्या फस्समुळे आपल्या रूप आहे, लवता मधुता खम्मनता, संपूर्ण आपलं रूपखंड या रत्नांची चेतना आपल्यामध्ये अस्कॉक्स करण्यासाठी, जे ती रत्न ज्या शुद्ध स्वरूपामध्ये आपलं रूप करतात, तशी लहुता रूप आपलं ती रत्नांची ही चेतना खेचण्यासाठी त्या स्वरूपात आपल्यामध्ये बदल करते. आणि मधुता, जे हृदय हे ऍक्सेप्ट करते ती रत्नांची चेतना, मनोसंचेतना, वेदना, संज्ञा, जीवित इंद्रियाची चेतना, एकाग्रता, धम्माच्या समाधानावरची एकाग्रता, ते हे मधुता रूप आपल्या हृदयाची निर्मिती करीत कम्मनता रूपाच्या द्वारे हे शुद्ध आलेली चेतना मेंदू आणि मेंदू पासून सर्व कायापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत
इति रत्नांचं शरणात आहे. आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा, ही श्रद्धा आपण कल्टिवेट करतो, भावित करतो आणि महासतीपटांसुक्त हे भगवंताचं वचन आहे. असो सतो वसती पस्स सती, सतो वसती पस्स सती पस्स सती. हे आरंभ, तर ही सती आपल्याला भावित करण्यासाठी आपल्याला श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि ही श्रद्धा जोपर्यंत आपण कल्टिवेट आणि भावित करत नाही तोपर्यंत सती, की ज्याद्वारे आपण येणारा श्वास जाणारा श्वासचा अनुभव करतो, तर ती रत्नांच्या प्रती असलेली श्रद्धा आपण भावित करत नाही, कल्टिवेट करत नाही तोपर्यंत सतो वसती अस्य सती, सतो वसती पस्स सती. याचा अनुभव निरंतरतेने मोठ्या कालावधीपर्यंत आपल्याला करता येत नाही. ही गंभीरता लक्षात घेऊन क्षण प्रति क्षण निरंतरतेने आपल्याला जिवंत असण्यासाठी आणि जिवंत राहून आपल्याला लोभ, दोष आणि मोह या तीन हेतूला, जे हेतू दुःख आपल्यामध्ये निर्माण करतात, त्या हेतूचं परफेक्शन त्यांना जाणणं, त्यांना आयडेंटिफाय करणं आणि आयडेंटिफाय करून त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जी शक्ती आपल्याला लागते ते अलोभ, अदोष, अमोह धम्माच्या कम्मठाणावरून आपण विकसित करतो. ते संपत्तीच्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये साठवतो आणि विरी इंद्रियाच्या द्वारे त्याचं परावर्तित करतो. अलोभ, अदोष, अमोह आणि हे परावर्तित करून या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं छेदन भेदन करतो. तर 6 हेतू, की जे 3 हेतू दुःख निर्माण करतात, ते निर्माण कसे करतात त्याचं आयडेंटिफिकेशन करणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं. त्या मुळापर्यंत जाणं आणि त्याचे छेदन भेदन करणं, हे 3 हेतू, अशा 6 हेतूचं प्रत्यक्ष यथार्थ पटीपदा आता ती संपजानो सती मा. आपली सती धम्माच्या कम्मधनावरती जीवित रूपावर स्थिर करी, ठीक करी, संतिठित करी, अविसहात अविक्षेप पर्यंत त्यांना जेव्हा आपण घेऊन जातो, तेव्हा आपल्याला या नाम रूपाची सगळ्या ऍक्टिव्हिटी, त्याचे गुणधर्म याची जाणीव निर्माण होते.
आणि त्या जाणीवतेचा धम्माच्या गम्मठणावरून आपण निरंतरतेने जेव्हा आपण कोणतीही प्रतिक्रिया न करता जेव्हा बघतो, तेव्हा ते शांत होतात. जसं सायकल आणि सायकलचं पॅडल आणि चैनी एकमेकाशी निगडीत असते. आपण सायकलचं पॅडल जर मारायचं सोडून दिलं आणि सायकल स्टँडवर उभी असेल, जोपर्यंत नैसर्गिक स्वरूपामध्ये ती फिरते, त्याला पुन्हा आपण प्रतिसाद न केला, त्या पॅडलला आपण गती नाही दिली, नुसतं बघत राहिलो, तर पॅडलचं रोटेशन, त्याचं फिरणं, त्याचं कार्य थांबते. तशी जी चैन आहे, ती चैन आणि चैनमुळे जो व्हील सातत्यानं फिरतो, हे थांबलं जातं. तर नामरूपाची ऍक्टिव्हिटी आणि रूपखंडाची ऍक्टिव्हिटी आपल्या निरंतरतेने मोठ्या कालावधीपर्यंत जेव्हा आपण करतो, तेव्हा आपला नामखंडाची ऍक्टिव्हिटी, रूपखंडाची ऍक्टिव्हिटी हे शांत होते, प्रशांत होते. आणि जेव्हा हे शांत प्रशांत होते, तेव्हा आपण समाधी परिपूर्ण केलेली असते. आणि जेव्हा आपली ही समाधी परिपूर्ण होते, त्या क्षणी आपण हे सातत्यानं 3 हेतू जे लोभ, दोष, मोह घेत होते, ते थांबले जातात. परंतु संखाराच्या रूपाने आपल्या नामखंडामध्ये आणि रूपखंडामध्ये ते सूक्ष्म, अतिसूक्ष्म, अणुरेणू अष्टकलापासहच्या सूक्ष्म अवस्थेमध्ये असतात. आणि आपल्या जीवनात जसा प्रसंग येतो, घटना होते, आपलं जीवन सातत्यानं मोहेबल आहे, गतिशील आहे, कार्यान्वित करणारं आपलं हे नामखंड, रूपखंड आहे, तेव्हा ते पुन्हा सक्रिय होतात. तर त्याच्या मुळापर्यंत आपण जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला कायानुपश्न ज्या आपण पटवी धातू, आपो धातू बघितले, केसा, लोमा, नखा, दंता, चक्षु,
मसवणारू अट्टी अट्टिनिंद वक्कल हृदयं एकं किलोमकं पीतं पप्पासं अंत अंत गुण उदरीय करी सन्मुक्त हे पटवी धातू आपण पायापासून आपल्याला बघितले. पण हे ज्या गुणधर्मामध्ये आपल्या जसं स्वतःमध्ये आपल्याला श्रद्धा आणि सील दिलं त्याच स्वरूपामध्ये हे पटवी धातू या पटवी धातूचं जे गुणधर्म आहे कठोरता आणि आपल्यामध्ये सामावून घेण्याची आपल्यामध्ये कठोरता उत्पन्न करायची आहे की लोभ दोष मोह या पटवी धातूची कठोरता ह्या कोठासच्या द्वारे आपल्यामध्ये उत्पन्न करायची की कोणत्याही स्थितीमध्ये लोभ दोष मोह हा आतमध्ये येणार नाही आणि आतमध्ये आलेला त्याला विसर्जित करायचा. हा विसर्जित करण्यासाठी कायानुपसनाचा आपण यथार्थ ज्या स्थितीमध्ये आपल्याला त्याचं दर्शन होईल त्या स्थितीमध्ये त्याचा पहातब्ब आणि हे पहातब्ब पदा भगवंतांनी सांगितलेल्या योग्य दिशेने योग्य मार्गाने आणि योग्य प्रक्रियेने आपल्याला करायचं आहे. केसा लोमा आपण जे पाणी पितो जेवण करतो त्यामध्ये जर आपल्याला दिसलं तर आपण चटकन सावध होतो आणि त्याला फेकून देतो. केसा लोमा नखा दंता कचो वाटलेले नख आपण फेकून देतो ते आपल्या आरोग्यासाठी अहितकारक असतात. युनिव्हर्सल मधील अशुद्धता आणि ती अशुद्धता आपल्यामध्ये जाऊन जो विसर्जन आपल्या त्वचावर येतो तर आपण सातत्यानं आपली त्वचा साफ करतो. अशुद्धता जेव्हा जेव्हा आपण अशी अशुद्धता आपल्या ह्या यथार्थ स्वरूपाच्या गुणधर्माप्रमाणे पटवी धातूच्या आश्रयाने हे उत्पन्न झालेलं आहे आणि पटवी धातूची कठोरता जी कठोरता आपण लोभ दोष मोह द्वारे फेकून देतो आहे त्याचे विसर्जन करतो आहे. दर्शन पहातब्ब हे दर्शन पहातब्ब निरंतर केले जशा सायकलच्या उदाहरणाप्रमाणे नामखंड रूपखंड जी पॅन्डल आणि व्हील आहे
त्या चैनला आपण रोट्यात न केल्यामुळे दोन्हीचे दोन्ही स्थिर राहतात. तदर्शन पहा तदर्शन पहा तब्ब जेव्हा आपण बघतो तेव्हा या युनिव्हर्सल मधील जी चेतना, ती रत्नांची चेतना, ही शक्तिशाली चेतना, जीवित इंद्रियाची चेतना आणि मनोसंचेतना, त्याचं पहा तत्व बनतो. दर्शन पहा तत्व. अशा स्वरूपामध्ये आपण रोग मोह दोषाचं पहा तत्व करतो. ही कायानुपसना आपल्याला सातत्याने जे काही आपल्या धम्माच्या कर्मठाणावरून निब्बाणाच्या प्रवासामध्ये जे जे घटक आपल्याला दस्सान होत आहे, मसन नारू अट्टी अट्टी वक्कम हृदयं यक्तं किलोमीटरं तीर्थं पप्पासं अंत गुण उदरी करीसन मुक्तलिंग. आपली किडनी, एकरूप हृदय पासून तर सर्व घटक लहान आतडे मोठे आतडे, आपल्या पोटाचा भाग, आपला मेंदू आणि हे विसर्जन करण्याची जी प्रक्रिया आहे खरी सम, जे जे आपल्याला यथार्थ स्वरूपात प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी प्रमाणे, भूगोलोप्रमाणे जे काही भावित होत आहे, दर्शन होत आहे, हे दर्शन ती रतनांच्या चेतना, जीवित इंद्रिया, मनोसंचेतना, वेदना, संज्ञा आणि धम्माच्या कम्मठाणावरील एकाग्रता, असं जेव्हा आपण करतो तेव्हा ते पहातब्ब होतात. पहातब्ब पटवी धातूच्या कठोरतेच्या गुणधर्मानुसार आपण त्याचा डिस्टायर करतोय, त्याच्या दुःखाची निर्जरा करतो आहोत. आणि निर्जरा सातत्यानं मोठ्या कालावधीसाठी जीवित रूपावरील आपल्या धम्माच्या कर्मठाणाची निरंतरता पृथ्वी धातू हे गुणधर्म जसे एका बाजूला आपण ही अशुद्धताचा प्रहार करतो आहोत आणि हे प्रहार करण्यासाठी सातत्यानं आपल्याला जी ऊर्जा, जी शक्ती, जी एनर्जी आपल्याला लागते, तर ही एनर्जी आपण पटवी धातूच्या दुसरा धातू, की पटवी धातूचा गुणधर्म आहे समाहित करणं, एकाला सगळ्यांना समाहित करणं. ही ती रत्नांची आलेली चेतना, अलोभ, अदोष, अमोह या स्वरूपात ते आपल्या नाम रूपामध्ये समाहित करणे.
त्याचं एकजीव करणं. त्याला आपल्या ह्या पूर्ण रूपखंडामध्ये, नामखंडामध्ये, रूपखंडाच्या पूर्ण 28 भागामध्ये, नामखंडाच्या पूर्ण वेदना, संज्ञा, संखार, विज्ञानामध्ये समाहित करणं. त्याला सामावून घेणं. आणि सामावून घेत असताना त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला हातभार लावणं, त्याला सहाय्य करणं. त्याने जे कार्य अलोभाचं, अदोषाचं, अमोहाचं कार्य हाती घेतलेलं आहे, त्या कार्याला सपोर्ट देणं, हे पटवी धातूचा गुणधर्म आहे. तर हा गुणधर्म आपल्याला या कोठाच्या द्वारे उपलब्ध आपल्यामध्ये भावित करायचं आहे, कल्टिव्हेट करायचं आहे. एक गुणधर्म पहातब्ब करण्यासाठी, अशुद्धीचं निर्मूलन करण्यासाठी, नाश करण्यासाठी, आणि हे नाश करण्यासाठी ज्या इंद्रियाची, ज्या ऊर्जेची, ज्या शक्तीची आपल्याला आवश्यकता असतं, हा पृथ्वी धातूचा दुसरा गुण आपण घेतो, तो अलोभ, अदोष, अमोहचा. यथार्थ स्वरूपात आपण हे ज्ञान ब्रह्माच्या कम्मठाणावरून ती रचनेच्या शरणाद्वारे आपल्यामध्ये क्षण प्रति क्षण आपल्यामध्ये घेतो आहोत. मूळ हेतूपर्यंत जाऊन त्याचं छेदन भेदन, हे पटवी धातूचे गुणधर्म आपण माहिती केले आणि गुणधर्माप्रमाणे आपण पदा केलं, की जसा आपल्याला सर आपला आवाज कटतोय. माहिती झालं एखादा गुणधर्म, उन्हाळा आहे, आता येतोय सर? येत आहे सर आता, पण थोडासा आवाज वाढवा तुमचा. या गुणधर्माचं जी प्रतिलित आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या सगळ्या वस्तूंचा गुणधर्म, त्याची क्वालिटी आणि त्याचा वापर याचं आपल्याला ज्ञान असेल, तर आपण ते अगदी सहजतेने आपल्या जीवनात त्याचा वापर करतो. तर उष्णता आहे तर आपण थंड पेयाचा, जिथं थंड पेय आहे तिथं जातो, ते घेतो आणि त्याचा वापर करतो. तर हेच जीवनाचं, जे भौतिक जीवनामध्ये आपण करतो, ते आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धम्माच्या कम्मठाणावरून करायचं आहे. हाच अभिधम्म, यासाठी आपण शिकतो आहोत. जे धातू, आयतन, खंड, पठ्ठाण आपण शिकतो आहे, ते याच्यासाठीच शिकतो आहे. तर पटवी धातूचा गुणधर्म आपण दोन पद्धतीनं अगदी आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करून, की जी कठोरता पटवी धातूमध्ये आहे, ही कठोरता लोभ, दोष, मोह याचा नायनाट करण्यासाठी
आणि ही कठोरता आपल्यामध्ये आहे, सामावलेली आहे. म्हणून आपण ह्या कोठ्ठाचा केसा लोमा नखा पासून अंत अंत गुण उदरीय करी संचा द्वारे त्याचा वापर करतो आहोत. आणि हा वापर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना, प्रसंग आपल्यामध्ये येत आहेत आणि ते येत असताना आपल्यामध्ये जो लोभ उत्पन्न होतो, जो दोष उत्पन्न होतो आणि हा लोभ आणि दोष ज्यामुळे अकुशलाच्या चार साधारण चेतनेच्या द्वारे म्हणजे मोहाच्या द्वारे आपला प्रत्येक लोभ आणि दोष पूर्ण होत जातात. म्हणून आपण भगवंतांनी सांगितलंय विनय्य लोके अभिज्ञा दोमनस अथापि संपजानो सतीमा. तर लोभ आणि द्वेष हे कठोरतेने आपण दूर करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे मोह ज्या चार अकुशल चेतसिक आहे, साधारण चेतसिक, तर ह्या मोहाचा सुद्धा आपण प्रहार करतो. तर ही कठोरता कोणत्याही स्वरूपात लोभ, मोह, दोष हे स्वीकारलं जाणार नाही. त्याचा निर्जराच केली जाईल, त्याचा नाशच केला जाईल. हे दुःख आहे, त्या दुःखाची उत्पत्ती आहे आणि त्याचा नाश करता येतो. आणि हा नाश पृथ्वी धातूच्या कठोरता गुणधर्माच्या द्वारे आणि ह्या माझ्या शरीरामध्ये कायेमध्ये जे अवयव आहे, त्या अवयवाच्या साह्याने माझ्या जीवनात आलेल्या प्रसंगाच्या नुसार मला जे वापरता येते, त्या वापरणाऱ्या साधनेच्या द्वारे आपलं जीवन जसं आपण जगतो, तर आपल्याला जे हवेसे वाटतो ते कपडे, जो आहार घेतो, जिथं राहतो, तर जे काही साधनं आपण वापरतो जीवनामध्ये आणि आपलं आयुष्य आपण जगत असतो, अगदी त्याच पद्धतीनं ह्या कोठ्ठाच्या द्वारे आपण ज्या साधनाचा आपल्याला दर्शन होते आहे, त्या दर्शनामध्ये पृथ्वी धातूच्या गुणधर्मानुसार आपण याचा अप्लाय केला तर आपल्याला दुःखाची उत्पत्ती आणि क्षय वय त्याचा नाश पृथ्वी धातूचा जो दुसरा गुणधर्म आहे, त्या गुणधर्मानुसार त्याचा नाश करता येतो. तर हीच प्रज्ञा, हाच विजडम आपल्याला कायानुपसनाच्या द्वारे कल्टिवेट करायचं आहे, विकसित करायचं आहे. तर पृथ्वी धातूचे हे दोन गुणधर्म आपल्याला अगदी योग्य पद्धतीनं यथार्थ अगदी यथार्थ वर्तमान स्थितीमध्ये धम्माच्या कम्मठणावरून जे आपल्याला दर्शन होता, या दर्शनाला आपण धम्माच्या कम्मठणावरून
जेव्हा बघतो तेव्हा हे दर्शन आपलं ती रत्नांच्या चेतनेच जीवित इंद्रियाच्या चेतनेच मनोसंचेतना वेदना संज्ञा एकाग्रता याद्वारे होते आणि ती रत्नांनी याचा प्रहाणच केलेला आहे. तर तो प्रहाण आपण लोभ उत्पन्न होत असेल तर कठोरतेने त्याचा नाश करणं म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न करता अगदी दस्सन पहातब्ब आणि कोणतीही प्रतिक्रिया जेव्हा आपण करत नाही तेव्हा आपल्यामध्ये ती रत्नांची जी चेतना असते अलोभ, अदोष, अमोह तर त्या जितक्या मोठ्या प्रमाणात ही संपत्ती असते ती संपत्ती आपण एका बाजूने अक्वायर करतो आणि ती जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे निरंतरतेने मोठ्या प्रमाणात आपण स्टॅबल होतो तेव्हा ते आपल्याला विचलित करू शकत नाही. म्हणून आपण सातत्यानं कोणतीही प्रतिक्रिया न करताना मोठ्या कालावधीपर्यंत हे दर्शन पाहतब्ब धम्माच्या कम्मठाणावरून आपली सती निरंतरतेने मोठ्या कालावधीपर्यंत आपण करतो. केव्हा केसा लोमा नखा या सगळ्या बाबतीमधली आपली आसक्ती असेल तर लोभ कमी होतो. आपल्या जीवनात पाण्यात जर पडलं, जेवणाच्या ताटात पडलं तर आपण काढून फेकून देतो. जे अप्रियता आपल्यामध्ये होतो, तर ही अप्रियता, जो दोष, क्रोध, संताप, ताणतणाव निर्माण करतो, तो आपण घालवतो. की अशुद्धता माझ्या पाण्यामध्ये, माझ्या आहारामध्ये मिक्स झाली. मला काहीतरी अपाय होईल का? माझं आरोग्य बाधित होईल का? ही जी भय, भीती, हा जो ताण तणाव आपल्यामध्ये होता, हा ताण तणाव ज्या ज्या प्रसंगाने, घटनेने, जीवनातल्या कोणत्याही घटनेने, प्रसंगाने आपल्यामध्ये होतो, तो सर्व स्वरूपाचा भय, भीती, ताण तणाव जो पटीग आहे प्रतिहिंसा करण्याचा, प्रतिहल्ला करण्याचा, हा हल्ला करण्याचा आपला स्वभाव आपला कमी कमी होतो. दर्शन पहा तब्ब ज्याही अप्रिय घटना आपल्या जीवनात आल्या तर त्याला आपण प्रतिकार करणार नाही. तर ही साधना कायानुपसना जेव्हा आपण करतो आहोत आणि दर्शन पाहतब्ब प्रिय असेल तर लोभ, अप्रिय असेल तर
प्रति हल्ला हा करण्याचा स्वभाव आपण जिथून उत्पन्न होतो त्या मुळापर्यंत जाऊन त्याचं छेदन-भेदन होतो. तर भौतिक जीवनामध्ये ज्या अप्रिय घटना किंवा ज्या प्रिय घटना ज्याच्यामध्ये आपल्यात लालसा, आसक्ती, लोभ आणि मिथ्यादित्य उत्पन्न होते. जी विचिकित्सा निर्माण होते. जो अहंकार निर्माण होतो, तो आपण डिस्ट्रॉयर करतो, त्याची निर्जरा करतो, त्या दुःखाचा नाश करतो. तर पृथ्वी धातूवर आपलं काम चालू. धातू आपण चांगल्या प्रकारे अनुभवत आहोत. तर हेच भगवंताचा धम्म अगदी सूक्ष्मतेकडे जो अविधम्म आहे, तो सूक्ष्मतेकडे आपण घेऊन जात आहोत. तर धातू आपण बघतो, त्याची स्थिती बघतो. जेव्हा स्थिती बघतो तेव्हा आपलं पटीच्य समुत्पाद. तर हा पच्य आहे हे कारण आहे डिपेंडंट ओरिजिनेशन. तर पटीच्य समुत्पाद आपण दर्शन पहा तब्बामध्ये करतो आणि अनुलोप. तर अनुलोप आपण पठ्ठानाच्या द्वारे करतो. तभी धम्माचं पठ्ठान आपल्या धम्माच्या कम्मठाणावरून आपण भावित करतो आहोत. हे गंभीरता आणि आपल्या कामाच्या प्रती आपली प्रामाणिकता आणि सदैव जागरूकता. सती संपजानो, सती संपजानो. आणि हे प्रत्येक गोष्ट आपण बघतो आहे धातू. धातू बघतो आहे ते स्पर्श आयतनाच्या द्वारे. जे फस्स आपण बघितलं आहे की धम्माच्या कम्मठाणावर आपण शरण झालेलो आहोत. तर ती रत्नांनी ज्याचं खैवय केलं, तर हे फस्स आयतन ती रत्नांच्या फस्स की जे लोभाचं, दोषाचं, मोहाचं नायनाट करते. तर हा धातू विभंग अभिधम्म आपण पूर्णपणे धम्माच्या कम्मठाणावरून आपल्या जीवनामध्ये यथार्थ स्वरूपात पदा वर्तमान स्थितीमध्ये प्रत्येक क्षणामध्ये अगदी भगवंतांनी सांगितलेल्या डायरेक्शननी, दिशेनी, योग्य दिशेनी आणि योग्य चरणाच्या द्वारे प्रत्येक पाऊल योग्य दिशा, योग्य पद्धतीने, योग्य प्रक्रियेच्या द्वारे आपण करतो. तर हा जो ओघ आपल्यामध्ये चालू आहे, तो स्पर्श आयतनांमुळे चालू आहे. तर फस्स आयतन, हे फस्स आयतन जेव्हा आपल्यामध्ये होते आहे, तर फस्स हे रत्नांचं
तेहती रत्नांचं फस्स आपण भावित करत आहोत धम्माच्या कम्मठाणावरून. आणि हे फस्स जीवाच्या धम्माच्या कम्मठाणावरून आपण शरण जे स्वीकारलं आहे, तर हे शरणाच्या मुळे हे फस्स ऐकन लोभा, दोष, मोह हे उत्पन्न होणार नाही, कारण पटवी धातू चा गुणधर्म आपण भावित केलेला आहे. आणि या पटवी धातूच्या गुणधर्मामुळे लोभ, दोष, मोहाकडे जो ओघ, जे आयतन, जो महापूर येणार होता लोभाचा, दोषाचा, मोहाचा, तो पटवी धातूच्या कठोरतेच्या गुणधर्माप्रमाणे जे आपण कोणत्याही मोठ्या नदीवरती गंगा असो, गोदावरी असो, की अजून ब्रह्मपुत्र असो, घागरा असो, कोणती मोठी बलशाली पुराची नदी असेल, याला आपण जो बाण घालतो तो पटवी धातू त्याच्यामध्ये प्रमुख असतो. तर ह्या कठोरतेच्या, पटवी धातूच्या कठोरतेचा अवलंब करून ह्या ओघाला, प्रचंड महापुराला भौतिक जीवनामध्ये जसं रोखलं जाते, हेच कार्य आपण आपल्या स्वतःमध्ये करीत आहोत. तर हा पटवी धातूच्या कठोरतेचा गुणधर्म आपण सूक्ष्मतेने अभिधम्मामध्ये जसं जसं शिकतो, त्या आपल्या जीवनामध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये, साधनेमध्ये, त्याद्वारे आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण आणतो. तर आपल्या अंतर्भागामध्ये आपल्या रूपखंडाला, नामखंडाला आपण हा कठोरतेचा गुणधर्म स्थापित केलेला असतो. आणि हा स्थापित केलेला गुणधर्म साधनेच्या, धम्माच्या कम्मठाणाच्या द्वारे आपण स्थापित केला. आणि भौतिक जीवनामध्ये असा कोणतीही अतिप्रसंग आला, घटना आला, तर त्याला हा कठोरतेचा गुणधर्म अधिक सहजतेने आपण अप्लाइड करतो. आणि लोभ, दोष, मोहापासून अगदी सही सलामत आपलं भौतिक जीवन आपलं निर्धवतेने, अचूकतेने, निर्दोषता, तर ही साधना आपल्या जीवनाची निर्दोषता, अचूकता आणि आपली शुद्धता, निर्मलता हे निर्माण करीत असतो. त्याचा अनुभव या पद्धतीनं धम्माच्या कम्मठाणावरून आपण अभिधम्म आपल्यामध्ये धातू फस्सायतन याद्वारे करीत गेलो, तर खऱ्या अर्थानं आपण भगवंताचा धम्माचं यथार्थ स्वरूपात पदा भावना करतो, साधना करतो. आपल्या चित्ताला, आपल्या कायेला, आपल्या रूपखंडाला आपण विशुद्ध करतो. तर क्षण प्रतिक्षण, क्षण प्रतिक्षण आपलं कार्य
आपण जबाबदारीने करतो आहोत. ही जबाबदारी श्रद्धेच्या द्वारे आपल्यामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि हे उत्पन्न झालेली जबाबदारी आपण अधिक प्रामाणिकपणे धम्माच्या कम्मठाणावरची आपली सती सातत्यानं जागृत करीत दस्सन पाहतव्य की जे पटवी धातूचे आपण कोट्टाज बघितलं केसा लोमापासून ते अंत अंत गुण उदरी खरी षण्मुक्त लिंग या सगळ्या अवयवांच्या द्वारे जे जे आपण बघितलं ते दोन पद्धतीनं लोभ दोष मोह ज्यामध्ये लोभ आसक्ती आणि दोष क्रोध संपत पती हल्ला आणि आपली दोघ गोष्टी ज्यामुळे होतात त्या चार अकुशल चेतसिका साधारण चार चेतसिका म्हणजे मोह या तिघांचा आपण कठोरतेने पटवी धातूच्या गुणधर्माप्रमाणे आणि ज्या आयतनाद्वारे त्याचा आपल्याला स्पर्श होतो त्या स्पर्शाच्या आयतन याद्वारे आपलं कार्य आपली साधना आपण सातत्यानं कल्टिव्हेट करून त्याचा विकास केला, त्याला भावित केलं, त्याला डेव्हलप केलं. आणि जेव्हा हे क्षण आपण करतो आहोत त्याच्यापर्यंत आपली ऊर्जा नेत आहोत. तर पटवी धातू जे सगळ्यांना सामावून घेते आणि सामावूनच घेत नाही तर जे कार्य आहे त्या कार्याला सपोर्ट करते. तर अलोभ, अदोष, अमोह म्हणजेच काय? की ज्या 19 सर्वसाधारण कुशल चेतसी करुणा, मधुता, 3 विरती, 1 पन्या तर ह्या 25 सर्वसाधारण कुशल चेतसिका धम्माच्या कम्मठाणावरून ती रत्नांच्या चेतनेच्या द्वारे आपण आपल्यामध्ये घेतो आहोत. तर हे घेतलेल्या सर्व कुशल चेतसिक या पृथ्वी धातूच्या याच्यामध्ये आपल्यामध्ये घेतल्या जात आहे आणि याचं कार्य अलोभ, अदोष, अमोह तर ह्या कार्याला ते सपोर्ट करते पृथ्वी धातू. तर हे यथार्थ स्वरूपाची प्रज्ञा, यथार्थ स्वरूपाची विद्या आणि जी विद्या 15 चरणाच्या द्वारे आपल्याला संपन्न करता येते. विद्या चरण संपन्न तर निब्बाणाचा हा साक्षात्कार अशा पद्धतीनं आपल्या क्षण प्रतिक्षण आपण घेत आहोत आणि निब्बाणाच्या या प्रवासात आपण परिपूर्ण प्रज्ञामुक्तीच्या अगदी समीप आहोत याचं भान ठेवून चालता, बोलता, फिरता, उठता, बसता, उच्चार पच्चाव करीत जीवनाच्या प्रत्येक स्थितीमध्ये सती संपजानो अपमादेन संपादेत
अपमादेन सम्पादेतो अपमादेन सम्पादेतो भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलम्. साधु 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 साधु. साधु साधु साधु. शनिवारी जो क्लास झाला नंतर जे हे घेतलाय काय म्हणतात विधी, मला एक 15-20 मिनिटं वेळ आहे. तर ज्यांनी जे समजा क्लास अटेंड नाही केला आणि ज्यांना असं वाटतं की तो रिपीट करावा, तर मला ते आज थोडस रिपीट करता येईल ते. कारण मला अजून वेळ आहे थोडस बाहेर त्या ह्याच्यात जायला, फिजिओथेरपीच्या ह्याच्यामध्ये जायला. किंवा नाही तर तो ह्याचा क्लास सुरू ठेवायचा असेल तर तो सुरू ठेवा धम्मपदाचा. धन्यवाद मनोहर सर. आज तुम्ही अजून प्रत्येक वेगवेगळ्या तासाला वेगवेगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन देता आम्हाला, आणि ते अगदी त्याला काय म्हणतात स्पोर्ट्स होऊन जातो किंवा हे पण असं असतो का. आज तुम्ही एक चांगला सब्जेक्टला टच केले, म्हणजेच महाभूत, 4 महाभूत, आणि त्यापैकी आज तुम्ही पृथ्वी धातू घेतले. म्हणजे काय अनुपासना, आणि खूप चांगले उदाहरण दिले, समजावून सांगितले तुम्ही उदाहरण देऊन. ज्या प्रकारे सायकलचं उदाहरण दिले, श्रद्धा, सती आणि वीर्य यांचं कॉम्बिनेशन करून सांगितले तुम्ही की जोपर्यंत आपल्याला ती श्रद्धा राहील त्याचा काय आपल्याला फायदा मिळतो. तिन्ही शिवाय होऊ शकत नाही, श्रद्धा, सती आणि वीर्य. पैडल चैन आणि मग चाक येतात. त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थितपणे समजून दिलेले आहात. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या काय अनुपशनामध्ये जे आपण करतो असं सतीपस्थ सती, आणि जे आपले कार्य जरा दुरुटीन असतात आणि त्याचा कसं काय आपण उपयोग करतो आहे, पण आपल्या मनामध्ये ते विचार येत नाही किंवा आपल्याला समजत नाही की आपण करतो तेच काम, परंतु त्याला लक्षात येत नाही. आपण सतीमध्ये नसतो. आपण चालता, बोलता, हसता, खेळता, काम करताना सुद्धा आपण सतीत राहायला पाहिजे, हे तुम्ही सांगितलेले आहे. पृथ्वी धातूचे गुणधर्म सांगितलेले आहे. त्या गुणधर्माप्रमाणे पृथ्वी हे आपले कार्य करत असते, पण त्याची आपल्याला लक्षात नसतं, माहिती नसते, समजू शकत नाही आपण. ज्याप्रमाणे जसा बाळ असतो आपला मुलगा, थोडासा मोठा झालेला मुलगा असतो ना, तो आपला ऐकायला तयार होत नाही. त्यावेळी जसं आई वडील कठोरतेने वागतात,
त्याप्रमाणे आपण समजा पृथ्वी या तालूचं तुम्ही उदाहरण देऊन सांगितलेले आहे की त्याचप्रमाणे कठोरता दाखवावा लागेल की आपल्याला लोभ आणि दोष आणि मोहांना या 3 जे कुशल हेतू आहेत त्यांना कठोरते दाखवून त्याला लवचिक करावं लागेल. त्याला आपल्याकडे त्याला वळवावं लागेल, मोडावं लागेल त्यांना. कशा पद्धतीने लहुता मृदुता आणि कमयता सांगितले तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूप त्याचे. ज्याप्रकारे सोनार जो असतो, सोन्याला तापवून त्याला कसं आपल्या त्याच्या मनामध्ये जे काही थिंकिंग करतोय मला हा दागिना बनवायचा आहे, त्याला किती साईजचा किती पातळसा असा तार बनवावा लागेल किंवा त्याला तापवावं लागेल, त्याला काय करावं लागेल या पद्धतीने त्याप्रमाणे तो त्याला तापवतो, मोडतो आणि त्याचे सुंदरसे दागिने तयार करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाने म्हणजे श्रद्धा, सती आणि वीर्य याचा उपयोग घेऊन आपण त्यांना कल्टिवेट करायचं, त्यांना मोड द्यायची. चांगल्या वाईट मार्गाकडून किंवा वाईट गुणाकडून त्याला चांगल्या गुणाकडे नेणे हे करावं लागेल आणि करायला पाहिजे. तरच आपल्याला काही पुढे जाता येतं. आणि जे आता आपण 5-6 क्लास झाले जे आपल्याला त्या आधी मला तरी सांगतो माझ्या स्वतःचं करायचं, तरी पण तुम्हाला माहित नव्हतं त्याच्या डीप मध्ये जाईल, त्यामुळे आम्हाला लक्ष येत नव्हतं. पण आता तुमचं असं ऐकून आपण एवढे शांत होऊन गेलेलो असतो की अरे बाप, हे तरी होते का, जे आपल्याला माहित नव्हतं. तर ते आपल्याला झाकलेलं, भगवान बुद्ध म्हणतात नाही, झाकलेलं माठ असतं त्याला उघडं करून दाखवतात. या पद्धतीच्या मला समजलं, आठवलं. आणि अजून कोणाला काही त्याबद्दल बोलायचे असेल सरांच्या आजच्या क्लासमध्ये बद्दल तर तुम्ही सांगा आपले अनुभव, आणि 1-2 क्वेश्चन घेऊ कोणाला असलं समजलं नसेल त्या पद्धतीचे. तर कोणी विचारू शकता. अनुराधा मॅडम, तुमचा अनुभव काय आहे याबद्दल सांगा. सर साधू 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 फार छान झालं सर. खूप लवकर संपला असं वाटायला लागलं. संपायलाच नको असं वाटतं ना. वैशाली मॅडम, साधू 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 सर. मेडिटेशन झाल्यावर मला जास्त बोलूनच होत नाही. तुम्ही बोला वाटल्यास, तुम्हाला काही असतील काही प्रश्न तर बोला. मनोहर सर, थँक्यू सो मच. मनोहर सर. मनोहर सर. हा सर, काही क्वेश्चन असतील, शंका असतील किंवा काही स्पष्टीकरण पाहिजे असेल तर विचारू शकता. आता आपण आतापर्यंत जे महाभूत घेतले, ऍक्च्युली 4 महाभूत आहेत आणि त्याच्यानंतरचे जे आपण 28 रूपामध्ये कन्वर्ट केलो त्यांना, त्याच्यातले 10 तर डेरिव्हेटिव्ह रूप आहेत आणि 18 जे आहेत आपले निष्पन्न रूप. तर आज तुम्ही त्यापैकी मेन जो आहे धातू, पृथ्वी धातू घेतलेला आहे, सॉलिड, हार्ड एंड सॉफ्ट जो असतो ना त्या प्रकारे. तर आणि तेच आपल्याला इथे घेतले तुम्ही काय अनुपासना. शरीर असतं, शरीराला पासून ज्या ऍक्टिव्हिटीज होतात ती जी आपण विपश्यना करतो
त्यावर तुम्ही खूप चांगला भर दिला आहे. तर तेच का की अजून काय त्यामध्ये होतं परत सांगायचं असलं तर, म्हणजे कायाच्या माध्यमातून म्हणजे हा पृथ्वी धातूच्या माध्यमातून जे आपण आपल्याला मोल्ड करू शकतो, लोभ आणि दोषापासून वेगळं करू शकतो, त्याच्यावर प्रघात करू शकतो, आघात करू शकतो, हाच त्याचं सांगायचं तात्पर्य. हा सर, आपण कायानुपसेना सर आवाज आवाज कटतोय सर, काही येत नाही. ह्या साधनेचा अ, आपण आधार घेतला आणि हा आधार आपल्या अभिधर्माच्या द्वारे हा आपण आधार घेतला आणि जो अभिधम्म आपण अप्लाइड करतो, म्हणजे जो आपण भौतिकदृष्ट्या थेरॉटिकल जो शिकतो, तर हा शिकत असताना ज्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष महासतिपठांच्या द्वारे जो भावित करायचा आहे, की ज्याच्याद्वारे आपल्याला प्रत्यक्षपणे हे ज्याद्वारे लोभ, दोष, मोह उत्पन्न होतात, ते उत्पन्न कसे होतात आणि ते आपल्याला कसं बघता येईल. म्हणजे जीवनामध्ये जसं आपण एखादं अ, अ, जीवन जगतो, शाळा शिकतो. मग ज्या व्यक्तीला 10वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन म्हणजे 10वी पासून वेगवेगळ्या फॅकल्टीला जे जातात, आपलं अचीव्ह करण्यासाठी आणि त्याच्यातून मग ते त्यांना करता येते. म्हणजे त्यांचा जो आवडीचा, त्यांच्यामध्ये जे आवड असेल, त्यांना निपुणता येत असेल आणि पुढे त्यांना त्यामध्ये संधी आहे असं वाटते. प्रत्येक पुद्गलाला वेगवेगळ्या स्वभावानुसार. तर त्या पद्धतीनं तो ते अचीव्ह करत असतो. तर ही अचीवता जेव्हा आपण कायानुपसेना ह्या माध्यम घेतो आहोत आणि ह्या माध्यमातून जेव्हा आपण कायानुपसेना करतो, तर हे आपण आपल्या जीवनामधलं शोधतो, की लोभ कुठं होतो. आता काहींना केसांविषयी आवड असते, काहींना नसते. काही जण दाढी म्हणजे मुशी ठेवतात, काहींना मुशी नाही आवडत, म्हणजे लोमा. तर अशा प्रत्येक गोष्टी ह्या ज्या अवयव आहे आपले कोठ्ठास आहे, तर हे सगळे कोठ्ठास मग पटवी धातूमध्ये किती विभागले गेलेले आहेत. मग हे पटवी धातूचा म्हणजे जसं सिलॅबस सगळ्यांनाच शिकवला जातो. पण त्याच्यातले काही विद्यार्थी एकदम काहींना 100 गुण मिळतात, काहींना 98 मिळतात, काहींना 96, काहींना 90, काहींना 95, काहींना 70. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीप्रमाणे त्याच्यात प्रावीण्यता मिळवतो. तसं हे ज्या कोठ्ठाच्या अन्वयाने तो जेव्हा कायानुपसेना करतो, तेव्हा त्याला ज्या सवयीप्रमाणे, त्याच्या बुद्धिमत्तेच्या द्वारे, त्यांच्या क्षमतेच्या द्वारे जो काही तो ॲक्वायर करतो, तर हे ॲक्वायर करत असताना त्याने जर ह्या धातूचा की जो बेस आहे पृथ्वी धातूचा, तर प्रत्येकाचं जीवन आपलं जीवन चांगलं सुख हो, शांतीचं हो, समृद्धीचं हो आणि निर्वाणाचा साक्षात्कार व्हावं. पण हा करत असताना प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं जे नामरूप आहे ते वेगवेगळं आहे. तर त्या क्षमतेनुसार त्याला जे काही भावित करता येईल, तसं भावित करण्यासाठी आता कोणी आवडीचं जेवण असेल तर जास्त आहे. एखादा कमी खाऊ शकतो. तर ते प्रत्येकाला क्षमतेनुसार त्याचा तो घेतो. तर ह्या क्षमतेनुसार की ज्या अवयवांमुळे, केसामुळे एखाद्याचा लोभ उत्पन्न होतो, एखाद्याचा दोष उत्पन्न होतो, एखाद्याला प्रिय वाटते, एखाद्याला अप्रिय वाटते. तर जे काही
त्याच्यामध्ये उत्पन्न होते आहे, हे त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि हे ज्ञान जेव्हा त्याच्यात उत्पन्न होईल, त्याने धारण केलं, की हे ज्ञान झालं. मला लोभ उत्पन्न झाला, की मला दोष अप्रिय उत्पन्न झाला. तर हा उत्पन्न झाला, तर आपल्याला काय करायचं आहे, की हा घालवायचा आहे. तर आता केस, लोमा हे घटक कशावर आधारित आहे? तर पृथ्वी धातूवर आधारित आहे. मग हे पृथ्वी धातूचा गुणधर्म काय आहे? तर कठोरता ही हा त्याचा गुणधर्म आहे. मग हा कठोरतेचा गुणधर्म आपण वापरतो, त्याला अधिमुखी करतो आणि आपल्यातला लोभ, दोष हा घालवतो. ही मूळ स्वरूपाची कायानुपसेना आहे. ही कायानुपसेना जोपर्यंत आपण त्या धातूचे गुणधर्म आपल्या जीवनामध्ये अप्लाइड करत नाही, तोपर्यंत मुळापासून दुःखाचा समुदय हा नष्ट होणार नाही. तर हे सांगण्याचं आपण याद्वारे, की अभिधम्म काय आहे, की अभिधम्म सखोलतेने विश्लेषण करीत करीत त्या मुळापर्यंत घेऊन जातो. आणि मुळापर्यंत घेऊन गेला, की तिथं आपण छेदन करायचं आहे मुळापर्यंतच. तर हे मुळापर्यंतचं छेदन आपण ह्या जे कोठास आपण घेतले, केसा लोमा नखा नथा दंता तछो, ते अंत अंत गुण उदरे करीशन. तर ह्या जे घेतले हे पठ्व धातूचे होते, म्हणून पठ्वी धातू आपण अधिक सखोलतेने तो एक्सप्लेन केला. मग आपो धातू, त्याच्यानंतर तेजो धातू, वायो धातू, आणि मग जे 6 धातू आहे अभिधम्मामध्ये, जे 6 धातू सांगितले, तर त्या 6 धातू तर आपण स्टेप बाय स्टेप आज वर्तमान याच्यामध्ये आपण आज एवढं घेतलं, पृथ्वी धातूचं घेतलं. ते पृथ्वी धातूचं गुणधर्म, तर लोभ, दोष, मोह आपल्याला, म्हणजे जसं आपण उदाहरण दिलं, की गंगेवरती धरण बांधलं, तर ह्या धरण बांधताना पृथ्वी धातूचा वापर केलेला आहे, की जे काही वापर केलेला आहे त्याच्याची प्रधानता जी आहे ती पृथ्वी धातूची आहे. तर ही जी कठोरता आहे, ही कठोरता वापरून जसं धरणाची भिंत झाली आणि कितीही मोठा महापूर आला तर त्याला आपण थांबवलं आहे. तर ह्या पृथ्वी धातूच्या कठोरतेचा गुणधर्म जसा भौतिक जीवनामध्ये आपण केला, तंत्रज्ञानाच्या द्वारे, अभियंतेच्या द्वारे जसा केला, की राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक असेल, जसं इंजिनिअरिंग असेल, केमिकल असेल, ह्या सगळ्याचा अवलंब करून आपण हा प्रचंड आलेला महापूर त्याला थांबवलं. तर हे मुळात कशाने थांबवलं, तर कठोरता ह्या पृथ्वीच्या गुणधर्माचा वापर करून. तर लोभ, दोष, मोह हे आपल्याला फक्त कठोरता ह्या पृथ्वीच्या गुणधर्मानुसार कसं थांबवता येते आपल्यामध्ये, तर हे आपण आजच्या याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला, की ह्या पद्धतीनं जर आपण ते केलं तर आपल्यातला लोभ, दोष, मोह तर आपल्याला ह्या पृथ्वी आवाज कटतो सर. जो आपल्यामध्ये आहे तो विकसित करायचा आहे. की आपल्याकडे 100 रुपये आहे, तर 100 रुपयामध्ये मी येऊन देईल. तर अशा पद्धतीचा प्रत्येक जण जसा अवलंब करतात तसाच अवलंब
आपण पटवी धातूचा कठोरतेचा केला. आणि हा करत असताना जे आपल्याला आवश्यक होतं, जी चेतना, जी ऊर्जा आवश्यक होती, ही त्रिरत्नांची ऊर्जा पटवी धातूमध्ये आपण काम करतोय. तर पटवी धातूचा गुणधर्म काय आहे, की सगळ्यांना सामावून घेणं. आणि सामावून घेत असताना जर एखाद्यानं एखादं कार्य केलं, तर त्याला सपोर्ट करणं, सहाय्य करणं. तर आपण त्रिरत्नांचं शरण घेतलेलं आहे. त्यांची चेतना घेतली, फस्स घेतलं, मनोसंचना घेतली, वेदना घेतली, संज्ञा घेतली, एकाग्रता घेतली, जीवित इंद्रियाची चेतना घेतली. तर हे कशासाठी घेतली? तर अलोभ, अदोष, अमोह हे करण्यासाठी घेतली. तर त्याला ह्या पठ्व धातूने समाहित केलं. आणि हे समाहित आपण केलं आणि मग त्यांचं कार्य काय आहे, तर जो लोभ आहे, दोष आहे, मोह आहे, त्याचा नायनाट करण्यासाठी. तर ह्या कार्याला पठ्व धातू सपोर्ट करते. तर अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या अवयवाची आपण स्ट्रक्चर, रचना त्या पद्धतीनं करतो आहोत आणि ह्या स्ट्रक्चरच्या द्वारे आपण दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा नायनाट करतो. तर हे मुळात स्ट्रक्चर या कायानुपसनेच्या द्वारे आपल्याला करायचं आहे. आणि ते जेव्हा आपण कल्टिवेट करतो, आपल्यामध्ये स्थापित करू, त्याचं चांगल्या प्रकारे कल्टिवेट करू आणि त्याचं डेव्हलप करू. तर आपण काय करतो, तर स्थापित करतो, संततीत करतो, ठित करतो, अभिसाहाट करतो आणि ते भावित करतो, बहुलाकता करतो. आणि बहुलाकता जेव्हा होते, तेव्हा संपूर्ण दुःखाचं नायनाट होते. तर आपण पठवी धातू हा आजच्या साधनेमध्ये ज्या गोष्टीचं केसा, लोमा, तर हे पठवी धातूचे आहे. आणि ही पठवी धातूमध्ये कोणते गुणधर्म आहे, तर हा गुणधर्म आपल्याला माहिती करायचं, त्याचं ज्ञान करायचं. आणि हे ज्ञान कशासाठी करायचं आहे, तर प्रज्ञा काय आहे, छेदन भेदन करते. तर दुःखाचं छेदन भेदन करण्यासाठी ह्या पठवी धातूचा आपण कशा पद्धतीनं वापर करायला पाहिजे. म्हणजे पठवी धातू समजून घेतलं, हे ज्ञान घेतलं, ही पज्ञा घेतली आणि पज्ञा छेदन भेदन करते. तर छेदन भेदन आपण लोभाचं, दोषाचं, मोहाचं केलं. आणि हे करत असताना अलोभ, अदोष, अमोह आपल्यामध्ये स्थापित केला. हा सर. थँक्यू सर. मला थोडक्यात सांगायचं याचा अर्थ की ज्याप्रमाणे तुम्ही उदाहरण दिले आहे नदीच्या, जे पाऊस येतो, पूर येतो आणि तो आपला शहरच्या शहर, गावचे गाव वाहून नेत असतो. शेतीवाडीचं उत्पन्न सगळं वाहत नेत असतं, नुकसान होतं आपल्या याच्यावर. तर त्याच्याच एक उदाहरण म्हणून तुम्ही दिलेत आहात. म्हणजेच काय म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे आपल्याला माहीत झालं आहे की आपण मेडिटेशन प्रॅक्टिस करत असतो, तर आपल्याला माहीत झालेलं आहे की आपल्यामध्ये लोभ जागृत झालेला आहे, की आपला मोह जागृत झाला आहे, की दोष जागृत झालेला आहे. असं जर माहीत झालं आपल्याला, तर पृथ्वी जशी कठोरता दाखवतोय, म्हणजे बांध बांधलं, धरण बांधलं, त्याला थांबवलं म्हणजे पुढच्या अनर्थ टळतो. पावसाच्या पुरामुळे होत असलेला. त्याचप्रमाणे त्याला कठोरता करून नाही त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. परत दुसरे लोभ, दोष, मोहाचे चित्त उत्पन्न होता कामा नये, त्याच्याकरता लक्ष द्यायचं. म्हणजे वीर्य करायचं, म्हणजे व्यायाम करायचं या पद्धतीचा. आणि त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो, असंच होऊ शकतं ना सर. यामध्ये अजून परत तुमच्याकडे हे आहे का, जसे पटीचे समुत्पादच्या माध्यमातून तुम्ही हे जे मेडिटेशनचे क्लास होऊ शकतो आहे?
हा सर, पटीच्य समुत्पाद आपण बरेच 2-3 महिने क्लास घेतलेला होता. याच्यामध्ये सगळ्या स्टेप बाय स्टेपचा. तर अच्छा. आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण तो पण पुढे घ्यायचं प्लॅनिंग करूया. नाही ठीक आहे. मी याच्याकरता म्हटलं की इथे पण पटीचं समुत्पाद तुमचं आलेलं होतं. तर आपण अजून हो सर, याच्यात त्याचा पण विचार न करता नंतर पुढे जाऊ आपण. क्वेश्चन न करता. नाही का? पटीच्य समुत्पाद पण याच्यामध्ये कसा उत्पन्न होतो ना, हे पण आपण सांगितलं. हो हो. ते सांगितलं आपण, ते म्हटलं डिटेल जाण्यापेक्षा हा. पुढे आपण तो येईलच, त्यामुळे ते शिकता येईल आपल्याला, आहे ना. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? प्रश्न तर खूप काही असतात, पण वेळेचं बघावं लागेल. नाहीतर आपण पुढे जाऊ शकतो. मॅडम पुढे जायचं, आज दादा नाहीये. वैशाली मॅडम, हो सर. पुढे जाऊ की काही प्रश्न आहेत एखादा छोटा मोठा? नाही, आज तर काही प्रश्न आहे नाही. पुढे आपण काय करायचं, काही कोणाला डिस्कस करायचं आहे तर करू शकतो आपण. जो मला आपला माझ्या सेकंड जो हां. बोला बोला. एक काम दिलेलं आहे. ते आज मला करून सबमिट करायचं होतं. तर अच्छा अच्छा अच्छा. हं, हं. तर बंद करायचं आपण. नाही तर काही डिस्कस करायचं असेल तर करू शकता. म्हणजे तुम्हाला लवकर जायचं आहे ना त्या कामासाठी, हं, हं. मग काय पण हरकत नाही, आज आपण लवकर इथे थांबू शकतो. अं, थांबू शकतो आपण. सर त्यापूर्वी बाबा आपण बोललेलो होतो ना की भंतींचा शनिवारच्या क्लास विषयी एक क्लास घ्यायचा. पण आता मॅडम अवेलेबल नाही ना. नाही, आता नाही, आज तर नाहीच होत म्हणा. हा, तेच म्हटलं मी. एक दिवस ठरवून मग सर्वांना कॉल करून आपण घेऊया, म्हणजे ते सेशन म्हणजे चांगला पेस तयार होईल. तर वैशाली मॅडम सांगा कोणता दिवस ठेवता येईल, कारण की तुमच्याच माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो ना. हं, हं. तर विथीवर आपण बाबा बोललेले आहेत, विथीवरती एक घेऊया आपण. हो, विथीवर ना. तर आता मागच्या क्लासमध्ये जे झालं ना, तर ते आपण इथे कंटिन्यू करू शकतो ना या क्लासमध्ये पण. कारण हा अभिधम्माचाच क्लास आहे ना हा, म्हणजे अभिधम्माचंच डिस्कशन आपण करत आहे ना, तर आपण इथे कंटिन्यू करू शकतो. मग धम्मपदच्या ऐवजी आपण सॅटर्डेच्या क्लासचं डिस्कशन करू शकतो. काही म्हणजे मनोहर सरांचं झाल्यानंतर, प्रश्न उत्तर झाल्यानंतर. बाबा बोलले होते की म्हणजे मी पण सांगितलेलं होतं, विचारलं होतं की हे पुन्हा जर झालं तर आपला विधीचा बेस एकदम छान झाल्यानंतर भंते पुढे जातील, तर ते आपल्याला समजत जाईल. मॅडम, अनुराधा मॅडमचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही नव्हतेच, दादा कुठे काही कामाला जाणार होते. भंतेच्या क्लास झाल्यानंतर आम्ही डिस्कशन करू शकलो नाही. आपण करतो ना डिस्कशन, त्याच्यामध्ये काय कोणाला काय म्हटलं म्हणा, ते काही होऊ शकलं नाही, कारण की दादा पण ते बाहेर जात होते, मग त्यांचा मोबाईल बंद राहील. मग असं ठरलं की मंगळवारी जे आता आज क्लास आहे तुमच्या सोमवार मंगळवार, हे झाल्यानंतर जे मनोहर सरांच्या दुसरा जे तुमचा क्वेश्चनचा जो सुरू आहे ना, ते कंटिन्यू करायचं ना, उरलेला वेळ जर त्याच्यात डिस्कशन करायचं हो, करूया. अभिधम्माच्या. पण ते आज होत नाही, आज होणार नाही. त्यामुळे अजून कोणता एक दिवस ठरवता का, ते मग व्हॉट्सअपला तुम्हाला टाकता येईल. शनिवारच्या पूर्वी एकदा ठरवूया. शनिवारच्या पूर्वी. हा, आणि ताई मी तुम्हाला पाठवलेलं आहे ना ते मिळालं मला. मग तुम्ही चांगलं सांगू शकाल, म्हणजे सगळेच. हो, ठीक आहे. मी पण ऐकून घेते. आणि हो, आणि तुम्ही पण मला पाठवलं. थँक्यू सो मच ताई. सुनीता ताईंनी पण पाठवलं. त्यांना, सुनीता ताईंना पण खूप थँक्यू. हो, थँक्यू. मी ऐकून घेते आणि मग नंतर आपण डिस्कस करूया.
तर तो दिवस ठरवावा लागेल ना मॅडम. पण तो शनिवार पूर्वी करा, म्हणजे मग जरा ठरवून घेतलं तर बरं होईल, म्हणजे जरा आम्हाला ते चांगलं होईल पुढचं समजणं पण. बरं, फ्रायडेला करूया मग. हो हो हो. म्हणजे तर तुमचा गुरुवार. हा, तर 1 तासासाठी करूया. हो हो, हो हो 1 तासात होऊन जाईल आपलं. हो. हो. तर किती वाजता करायचं? अम, वेळ तेच ठेवा ना, 7ची 7 सव्वा 7. बरं. अजून कोणा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा वेळेचा. नाही, कारण का लवकर आटपून जातो. हो बरं. नाही आपल्या कामाला लागतात ना. नाही हो, आणखी. हो. हो, तर 1 तास आपण ठरवून घेऊया, म्हणजे जे पण डिस्कशन करायचं आहे, जे भंतेंनी सांगितलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे ना आधी? हो 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 हो. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तर शुक्रवारला 7. शुक्रवार तुमच्या शुक्रवारला 7 वाजता. सेम टाइम. हा. चालेल चालेल. तर आताच ठरवून घेतलं, मग आपण आता पुन्हा तो मेसेजमध्ये नाही टाकणार मग, म्हणजे सगळ्यांना माहित आहे ना आता. पण काही दादाही नाही आहे, तर हे पण निघून गेलेत ना, मुकेशजी. त्यांना टाकून मेसेज द्या. करून. हा, आणि बाबा आहेत ना, बाबा तर आहे. कुणाकडे आहे? नाही आहेत ना बाबा आहेत. इथेच आहेत बाबा. हो, आताच ते बोलले होते रायपूरमध्ये मला वेळ आहे थोडासा, तर मी ते सुरू करणार होते, पण तुम्ही काही लक्ष दिलं नाही. ते सुरू करणार होते आता. 15 मिनिटात होणार पण नव्हतं. हो हो, त्यांना आणि मग त्यांना जायची घाई तसं. नाही, हा, ते निघून गेले मग. आणि मनोहर सर एक्सप्लेन पण करायचं राहिलं होतं ना, हो, प्रश्नाची उत्तर. बरोबर. आणि दुसरं काही आता आलेले आहेत तर ते रेकॉर्डिंग ते ऐकतील आणि ते आपण सांगू शकतील ना तुमच्या. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. हो, सांगा. ठीक आहे. तर त्या दिवशी मग बाबा आहेत, अशोकजी आहेत, मुकेशजी आहेत. मुकेशजींना सांगून द्याल, म्हणजे कोण सांगेल? अशोकजी तुम्ही सांगून द्याल? छान, काही हरकत नाही. शुक्रवार 7 वाजता. हो हो. तर मग त्या दिवशी त्यांना म्हणू आपण आरामात सांगा म्हणून, है ना? ते म्हणत होते ना आता सांगेल म्हणून, तर त्यांना सांगू द्या मग आरामात, म्हणजे त्यांना पण घाई नाही. आणि आपण स्पेशली चित्तविधीसाठीच आपण 1 तास ठेवूया. भंतेजींनी जे शिकवलं ते त्याचं फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. रिव्हिजन. हो रिव्हिजन घ्यायचं आहे. हो हो, ठीक आहे. थँक्यू ताई. हो ताई, थँक्यू ताई. कारण की भंतेजी खूप फास्ट जात आहेत. त्या हो. दिवशी खूप फास्ट गेलेत ते. हो हो, अच्छा. जेव्हा कॉलेजमध्ये शिकवलं होतं ना मुंबईमध्ये, तेव्हा खूप डीप, म्हणजे खूप डिटेलमध्ये शिकवलं होतं. नोट्स पण खूप डिटेलमध्ये म्हणजे दिले होते. आमच्या वेळेला म्हणजे झालाच नाही तो विथीचा क्लासच नाही झाला. आणि कुमुदिनी पाटील मॅडमनी थोडंसं घेतलेलं होतं, ऑनलाईन होतं ते, म्हणजे सर अच्छा. इतकं म्हणजे नाही समजलं मला. अच्छा अच्छा, असं वाटतं ते जर बेस चांगला झाला ना तर पुढचं समजायला पण छान होईल. हो हो, बरोबर. ठीक आहे, ठीक. त्यावेळेस भंतेनी सारं म्हणजे व्यवस्थित डीप मध्ये घेतलं, पण सारं आमच्या डोक्यावर नाही केलं होतं ते. मग आता ताई आलेले आहेत ना, सर्व डोक्यावर नाही केलं आपल्याला. त्यावेळेस भंतेचे काय प्रोनाउन्स तेही कळत नव्हते. अरे बापरे, सर्व प्रॉब्लेम होता पहिल्या क्लासमध्ये. फेस टू फेस थोडासा लक्ष येत असेल ना लक्षामध्ये? तेवढं काय नाही बाबा, नव्हतं येत. तसे वर्गामध्ये हुशार होते आमचे. सुहास होता हुशार, सपना मॅडम होत्या, वैशाली होती, हे सर्व हुशार लोक होते. कुमुदिनी होती. नाही बाबा, पटापटा बोलायचे. मला तर काही कळत नाही, तोंडाकडे बघत राहायचो सर्वांच्या. नाही, भंते बोर्डवर लिहायचे ना, लिहायचे. छान मग रायपुरे मग मला बोलायचे, ते भिक्खूपूजीचे पुस्तक बघा, त्याच्यात सर्व काही आहे. अरे इंग्लिश येते कोणाला बरोबर. पुस्तकातलं वेगळं आणि प्रत्यक्षात समजावून सांगणं हे वेगळं आहे ना. तेच तर. हो हो.
असं प्रश्न झाले होते त्यावेळेस. आता मनोहर सर कसे व्यवस्थित आहेत, आपल्याला फोडून हा. फोडून सांगण्यासारखं वाटतं ना. असं वाटतं की ते त्यांचं संपायलाच नको. हे मराठीत सांगतात, आपले मराठी चांगलं व्यवस्थित कळते. भंतेचं तर थोडी आहे. भंतेचं एक तर ते इंग्लिश आणि ते त्यांचं प्रोनाऊन्सिएशन ते आपलं हे त्याचं उच्चार वेगळे ते कधी उच्चार कधी वेगळे. कधी कधी ते नाही हे होत आकलन होत. ठीक आहे, मग अशा वेळेस खरोखर हे चर्चा करणं खरंच मोठं चांगलं राहते. मग हो. जे मला नाही कळलं ते तुम्ही सांगू शकता. आणि एकमेकाला सांगितल्यानंतर कुठे कुठे चुकी कुठे होऊ शकते ना, हा तर ते त्याचा अजून जास्त एक्सप्लेनेशन करतो आपण, तर मनात नाही हे योग्य आहे, बरोबर आहे असं. ठीक आहे ना, मग आपण भेटूया शुक्रवारी. शुक्रवारी 7 वाजता. आणि जय भीम सर्वांना. त्यांनी सुरू केलं तर मागाहून सुरू केलं. कम्मठान पच्चय असे झाले म्हणते आता. हो. पहिले शिकवलं तर चित्त शिका पक्की नकापासून विधी वगैरे विधिमुक्त असं सांगितलं. आता म्हणते पहिले घेतलं कम्मठान पच्चय, आता विधी, विधिमुक्त संघ. हरकत नाही, आपण चर्चा करू बाबा. हो, काही काही गोष्टी आमच्या क्लिअर होतील. आणि शिवाय आपण की चर्चा केल्यावर काही काही जे भंतेजींना विचारायचं, मॅडम मी तुम्हाला एक टाकलेलं होतं. हो, तुम्ही मेसेज केला आहे मला. मेसेज केलेला आहे, त्यामध्ये बराचसा, कारण की भंतेजी सांगतात, आपण चर्चा पण केल्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण ओके केलेला होता काही काही ठिकाणी. पण नंतर मग तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात करायला बघता की नाही, तिथे आपल्याला डाऊट येतो की बा ह्या त्या ठिकाणी जसे एका ठिकाणी घेतलेले आहेत 8 हे कुशल चिंतन, 8 महाकिरे चिंतन, दुसऱ्या तोच त्याच्या मिनिंग मध्ये घेतोय की तिथे नाही घेतलं आहे. मग हे कन्फ्युज झालं, तिथे घ्यायला पाहिजे ना. आणि दुसऱ्या गोष्ट ते तुम्ही रिपीट जेव्हा करत होते, आता ते लक्षात नाही माझ्या, तर त्यामध्ये जे आहेत तर तिथे यायला पाहिजे ते 8 लोकोत्तर चित्त आणि 36 चेतसिका. तो एक थोडा डाऊट होताच. आणि एका ठिकाणी कॅल्क्युलेशन मध्ये जे सप्पदेश दाखवलेलं आहे, तर ते काही वगळून दाखवलेलं आहे किंवा काही ठिकाणी पूर्ण दाखवलेलं आहे. तर थोडासा शेवटचा आहे, आपण एकदा डिस्कशन करू, शुक्रवारलाच करू, आणि त्याच्यानंतर तुम्ही भंते पासून क्लॅरिफिकेशन करून घ्या. ठीक परत आहे. त्यांना हे करायची गरज नाही. ठीक आहे. शेवटच राहिला आता ते. हो. म्हणून ते नंबर तुम्हाला दिले आहे, त्या नंबर प्रमाणे पाहून एकदा तुम्ही गो थ्रू जा तुम्ही, आणि त्यावर मग आपण डिस्कशन करू शुक्रवारी. ठीक आहे सर. दादाला पण मी तो तुम्हाला पाठवलेला मेसेज दादाला फॉरवर्ड करून देतो, ते बघतील. हो. ठीक आहे मॅडम. ठीक आहे सगळ्यांना. नमो बुद्धस्स. जय भीम. जय भीम माझे. जय भीम, नमो बुद्धस्स. जय भीम, नमो बुद्धस्स. सबको धन्यवाद. मिलेंगे नमो फ्राइडे बुद्धस्स. 7 बजे. नमो बुद्धस्स. जय भीम सगळ्यांना. थँक्यू. हो, थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. सुभाष सर दिसतो ना, येत जा सर तुम्ही. सुभाष सर जॉईन करत जा म्हटलं. हो सर, मध्ये सरांनी कंटिन्यू करणार सर. हा, बरं वाटते एडिशन झाले तर. नक्की सर, नक्की. आणि थँक्यू. तुमचे आपला विचार मन व्यक्त करत राहा. हो सर. ओपन फोरम आहे. ओके सर, नक्की सर. तर बंद करायचे. थँक्यू सगळ्यांना. वैशाली मॅडम. हो, थँक्यू सर. सगळ्यांना थँक्यू. थँक्यू. नमो बुद्धस्स. जय भीम सगळ्यांना. थँक्यू सर्वांना. थँक्यू. नमो बुद्धस्स.